सो हॅलो एव्हरीवन. आपण उद्या मार्केटमध्ये आपला व्ह्यू कसा राहील, 17 तारखेचा जो ट्रेडिंग डे आहे त्याच्यामध्ये आपला मार्केटमध्ये व्ह्यू काय राहणार आहे, वन बाय वन आपण अंडरस्टँड करूया. पहिलं तर आपण अंडरस्टँड करूया की मार्केटमध्ये काय चालू आहे किंवा मार्केटमध्ये कालचा दिवस कसा गेला, म्हणजे आजचा दिवस कसा गेला, 16 तारीख ही कशी गेली. आपल्याला थोडस निफ्टी फिफ्टीचा सहारा घ्यावा लागेल का, कारण निफ्टी फिफ्टी मध्ये खूप क्लिअर चार्ट आहे अंडरस्टँडिंग साठी ऍज कम्पेअर टू बँक निफ्टी. नंतर आपण बँक निफ्टी मध्ये पण येऊया. सो आता मार्केटमध्ये जो आपला 16 तारखेचा व्ह्यू होता, फ्लॅट मध्ये गॅपअप मध्ये बाईंगचा व्ह्यू होता आणि गॅपडाऊन मध्ये आपला सेलिंगचा व्ह्यू होता मार्केटमध्ये. आणि बरोबर आहे, मार्केटमध्ये बाईंगचाच मुवमेंट आलेला आहे, कारण आपण जसं काल अंडरस्टँड केलेलं मार्केटमध्ये की खालच्या साईडला एसएल अवेलेबल होते, त्यांचे एसएल मार्केटनं खाल्ले. पहिलाच कॅन्डल ओपन होऊन मार्केटनं लो ब्रेक करून त्यांचे एसएल खाल्ले आणि इथे मार्केटनं जो एक मुवमेंट केला बाईंगचा, हा एक ट्रॅप मुवमेंट होता. हा एक कम्प्लीट ट्रॅप मुवमेंट होता बाईंग साठीच. कारण हितनं जर मार्केटमध्ये बाईंग आलं असतं तर ते इम्प्रॅक्टिकल बाईंग होतं, कारण मग इथं सगळ्यांनीच इझिली पोझिशन बनवले असतं आणि सगळ्यांना चांगले प्रॉफिट झाले असते. तर ते मार्केट एवढ्या इझिली पैसे कमवून देत नाही. सो मार्केटमध्ये ब्रेकआउट नंतर एक ब्रेकआउट फेलियर झालेला आहे. सो हा जो मुवमेंट बघून लोकांनी इथं भरपूर सेलिंग केलेलं आहे. ज्यांना मार्केट एक डिस्काउंटेड प्राइसला मिळते, सेलिंगला मार्केट लोकांनी बघितलेलं असणार डेफिनेटली मार्केटला. सो इथं मार्केट ज्यांना मिळतंय सेलिंग करण्यासाठी, कारण मार्केट गॅप अप ओपन होऊन इथं जर इकडनं असं जर सेलिंगला येतंय, कारण वरच्या साईडला एसएल अवेलेबल नाहीयेत मार्केटला वरती जायला. कारण एक गोष्ट असते, मार्केटला जर वर जायला एसएल नसतील तर मार्केट वर पळणार नाही. तर हे जे मार्केटमध्ये क्रिएशन झालेलं आहे, इथून पुढे जर आपण इथनं बघितलं प्रॉपरली, तर मार्केटनं इथून जे काही क्रिएशन केलंय, हे जे आहे मार्केटमध्ये, हे कम्प्लिटली आहे एसएल क्रिएट केले मार्केटमध्ये, जे मार्केटने इथं हंट केले. क्लिअरली मार्केटमध्ये इथं सेलर आलाय आणि इथं जो बायर आलाय हा एक प्रोफेशनल बायर आहे, बिग प्लेयर आहे, की ज्यांना मार्केटला वर घेऊन आलं. तर अशा ठिकाणी जो कोणी बायर येतो तो ह्या ब्रेकआउटला किंवा ह्या ब्रेकआउटला किंवा मार्केटमध्ये इथे एक ब्रेकआउटला सगळेजण बाईंग करतात. तर जेव्हा अल्टिमेटली मार्केट सेलिंग मध्ये यायला सगळ्यांना दिसलंय, तर इथं ज्यांनी बाईंग केलेलं त्यांना तर बाहेर काढलंच, बट जो कोणी बाईंगला बसलेला त्याला सेलिंग मध्ये कन्वर्ट केले मार्केटनं. सो इथं एंड ऑफ द डे सगळे सेलर उठले कुठपर्यंत, इथपर्यंत. ह्याच्यानंतर जे आलंय हे कम्प्लिटली ट्रॅपिंग आहे, ज्यांनी इथं स्वतःच्या सेलिंग पोझिशन घेतलेल्या त्या सगळ्यांना. सो जसं की मी म्हटलं की मार्केटला जर वर जायचं तर एसएल पाहिजे, तर ते एसएल आहेत हे सगळे की जे मार्केटने क्रिएट केले आणि बिग प्लेअरनं स्वतःच्या चांगल्या ठिकाणी पोझिशन बनवलेल्या आहे आणि स्वतः चांगला प्रॉफिट मध्ये थांबला. सो आपण यांना उद्या टार्गेट करू शकणार नाही, कारण ह्यांनी सस्टेनेबली बाईंग केलेलं आहे मार्केटमध्ये. तर उद्या आपला व्ह्यू कसा असेल मार्केटमध्ये ते आपण बघू. फर्स्ट, फ्लॅट मध्ये गॅपअप मध्ये आपण मार्केटला बाईंगला बघतो. कसं, जर मार्केट गॅपअप ओपन होते, मार्केटला थोडा आपण वेळ देणार ब्रेकआउट दाखवायला, एसएल क्रिएट करायला, आणि मग इथं आपण बाईंग करणार, कारण इथे एक 500ची लेवल आहे, चांगली लेवल आहे. प्लस मार्केट जर वन साइडेड कंटिन्यू पळत असेल तर आपण प्राइस ऍक्शनने काम करणार. जर मार्केट फ्लॅटला मिळतंय, इथे एक सायकोलॉजिकल लेवल आहे जी ह्याच्यामध्ये आहे, बँक निफ्टी मध्ये आहे, पण इथं आपण एक अंडरस्टँड करूया की इथनं जर मार्केट सेलिंगला येतंय, ह्याच्या खाली मार्केटमध्ये सगळेजण सेलर येणार आहेत, कारण डायरेक्टली मार्केटमध्ये एवढा गॅप आहे, बाईंग आले, सो सगळेजण ट्राय करणार ह्याच्यानंतर मार्केटमध्ये असं सेलिंग येईल आणि मार्केट खाली येईल बघायला. सो आपण ह्या ठिकाणी बाईंग करण्याचा प्रयत्न करणार की जे फ्लॅट पासून पॉसिबल आहे. जर मार्केट डायरेक्टली बाईंगला जाते तर आपण प्राइस ऍक्शन नुसार एका चांगल्या सेटअप नुसार काम करू शकतो. इन केस ऑफ गॅप डाऊन, इन केस ऑफ ओनली गॅप डाऊन, मार्केटमध्ये इथले जे बायर आहेत किंवा इथला जो बायर आहे हा
त्याची परीक्षा आहे. तो जर सस्टेन करू शकला या बाईंगला, जर त्यानं प्रॉपरली हाय क्रॉस करून वर नेलं तर इट्स अ गुड बायर. मग आपण इथल्या सेलर्सला इथल्या बायर्सला टार्गेट करू शकत नाही. तर आपण वेट करणार आणि तिथं पण आपण बाईंगचाच मोमेंटम फाइंड आउट करणार. बट इथं जर मार्केट गॅप डाऊन ओपन होतंय तर इव्हेंच्युअली मार्केट सेलिंगला येण्याची शक्यता जास्त आहे आणि इथनं मार्केट खाली पडण्याची शक्यता आहे. सो इथं आपण सेलिंगचा ट्रेड जास्त प्लॅन करतो. जर ह्या काही कॅन्डल मध्ये जर मार्केटमध्ये बाईंग येत असेल, जर काही कॅन्डल मध्ये जर गॅप फील होत असेल इथला, तर आपण बाईंगला बघणार मार्केटमध्ये. नाहीतर आपला उद्याचा व्ह्यू गॅपडाऊन मध्ये सेलिंगचा राहील. सेम विथ बँक निफ्टी. बँक निफ्टी मध्ये इथे एक चांगली लेवल आहे, 200 ची लेवल गॅपअपला आहे. फ्लॅट ओपनिंग नंतर सेलिंगच्या ठिकाणी एक सायकोलॉजिकल लेवल आहे 53,000 ची. सो 53,000 नंतर सगळे सेलर्स येणार मार्केटमध्ये. सो आपण तिथं बाईंगचा ट्रेड प्लॅन करू शकतो, कारण खालच्या साईडला एसएल अवेलेबल नाही आहेत म्हणून फ्लॅटला. जर मार्केट कंटिन्यू फ्लॅट पासून बाईंगला पळतंय, जर फ्लॅट मधनं मार्केट जर कंटिन्यू बाईंगला जातंय, तर आपण वेट करणार आणि मार्केटमध्ये बाईंगची पोझिशन घेणार. जर मार्केट गॅपअप ओपन होतंय तर इथले बायर खरंच चांगले बायर आहेत, मग आपण इथल्या बायर्सला ट्रॅप करू शकणार नाही. तर आपण एक वेट करून प्रॉपर जे काय आपल्याला मिळते, खरं आपण उद्या बाईंगच करणार जर गॅपअप मिळते तर. गॅपडाऊन मध्ये मार्केट इथे एक ट्रॅप होऊ शकतो, कारण इथल्या मग जे बायर्सचे आहे त्यांची परीक्षा आहे. जर त्यांनी खरंच ताकद लावली आणि मार्केटला इथपर्यंत घेऊन गेले आणि सस्टेनेबली म्हणजे प्रॉपरली मुवमेंट जर दाखवला आणि त्याच्यामध्ये रिट्रेसमेंट पण इन्क्लूड आली, कारण रिट्रेसमेंट येणं खूप गरजेचं आहे एक प्रॉपर बाईंग साठी. जर अशा ठिकाणी जर आपल्याला मार्केट मिळते एक प्रॉपर ब्रेकआउट नंतर, तर आपण तिथं बाईंगचा ट्रेड प्लॅन करणार काही वेळानंतर. बट मोस्टली गॅपडाऊन मध्ये आपण सेलिंगलाच बघतोय, कारण इथे एक लेवल पण आहे. जर गॅपडाऊन ओपन झालं 53,000 ची लेवल, इथनं मार्केट एक रेजिस्टन्स घेऊन जर खाली येताना आपल्याला दिसतंय, तर आपण इथं वेट करून सेलिंगचा ट्रेड प्लॅन करू शकतो. सो हे होतं मार्केटमध्ये उद्यासाठीचा आपला व्ह्यू. सेलिंग गॅप फ्लॅट मध्ये गॅपअप मध्ये बाईंग आणि गॅपडाऊन मध्ये मार्केटमध्ये आपण सेलिंगला बघतो. थँक्यू सो मच.